नमस्कार मंडळी, काय बोलतास? बरे असतास ना? स्वागत असा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ ना एका अशा स्पॉटवर चाललो आम्ही, नेहरू तारांगण. म्हणजे सकाळी सकाळी चाले नाईट शिफ्ट करून आणि सकाळी सकाळीच 1 तास झोपून डायरेक्ट निघालं आहे नेहरू तारांगण. मित्र बोललो तर आज माका सुट्टी आहे. म्हणजे माका जेव्हा सुट्टी असता ना तेव्हा तेंका नसता, आणि तेंका जेव्हा सुट्टी असता तेव्हा माझी नाईट शिफ्ट असते. म्हणून म्हटला जाऊया जरासा नेहरू तारांगण फिरूया. तुमका पण दाखवत आहे कसं असतं नेहरू तारांगण, आणि डोंबिवलीवरनं मी कसा जाते नेहरू तारांगण का तर आपण एक्सप्लोर करूया. चला, गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. सर्वात पहिले म्हणजे मेन टास्क आहे ना, ते आपल्याला घरून रिक्षा पकडायची डोंबिवली स्टेशनला, आणि त्यातल्या त्यात ना 100 रुपयाची नोट आहे, ती सुट्टी भेटली पाहिजे रिक्षावाल्यांकडे. नाहीतर मग रिक्षा शोधत बसायला लागले, नाहीतर इकडेच टाइम वेस्ट होईल. तो सर्वात मेन टास्क बघूया आपल्याला रिक्षा भेटते का, आणि त्यातल्या त्यात त्यांच्याकडे 100 रुपये सुट्टे आहेत का बघूया. ते बघा रिक्षात बसलो. काका 100 रुपये आहेत का सुट्टे? आहेत. तर चला, आपला पहिला मिशन पास झालाय. काकांकडे 100 रुपये, अजून 2 सीट यायच्यात. मग आपण डायरेक्ट डोंबिवली स्टेशनला. चल आता रिक्षाने ना डोंबिवली स्टेशनला आलो. डोंबिवली स्टेशनला आणि फास्ट ट्रेन सध्या ना, आज कसं रविवारचं आहे ना, नाही तर 5-5 मिनिटांनी असतात. तर डायरेक्ट स्लो ट्रेन आहे, नशिबान भेटली आहे. त्या ट्रेनने जाऊया गपचूप आणि डायरेक्ट भायखळ्याला भेटूया. चलो, अगला स्टेशन भायखळा. तर मित्रांनो, फायनली आपण ना भायखळा स्टेशनला उतरलोय आणि आता ना वाजलेले आहेत 1. आणि 1 वाजले ना, आणि 1:30चा शो आहे असा माझा मित्र बोललेला मला. आणि आता इकडेच 1 वाजले आणि बोललेला ना, तू निघ, फक्त तुझ्या आधी भायखळा स्टेशनला पोहोचतोय. अजून पोहोचलेला नाही, आणि 1:30चा शो मला नाही वाटत नाही भेटणार. आणि भायखळा वेस्टला आपल्याला जायचं आहे, आणि भायखळा ईस्टला ना राणीची बाग आहे. राणीची बाग प्राणी संग्रहालय. तो तिकडचा ब्लॉग आपण नंतर कधीतरी बनवू. तो सध्या आपल्याला ना नेहरू तारांगणला जायचं आहे, ते आहे वेस्ट साईडला. आणि इकडनं आपल्याला 154 नंबरची बस पकडायची आहे. जास्तच मराठी होते थोडंसा. इकडनं ना 154 नंबरची बस पकडायची आहे, आणि 20 मिनिटात डायरेक्ट नेहरू तारांगण. तर फायनली मित्रांनो, 154 नंबरची बस आम्ही पकडली आहे भायखळा वेस्ट वरून, आणि डायरेक्ट लास्ट स्टॉप नेहरू तारांगण आहे. तिकडे आपल्याला उतरायचं आहे. माझा मित्र जरासा लाजतोय, आणि मागे बघा. भाई नाम क्या दे रहा? आयुष. आयुष किधर जा रहा है? हाजी अली जा रहा है नेहरू तारांगण. तो बाहर का थोड़ा व्यू एंजॉय करते हैं. आणि पार्क पे तिकीट आहे. येवा तुम्ही आलास तर भायखळ्यावरनं 154 नंबरची बस करून. मित्रांनो, आता ना नेहरू प्लॅनेटेरियमला आलेलो आहे. पण मागे ना नेहरू प्लॅनेटेरियम नाहीये, ते ना म्युझियम आहे. म्युझियम, आणि म्युझियमच्या एक्झॅक्ट समोर गेलं का इंग्लिश आणि आपल्या कोकणी इंजिनियरचं नातं किती अतूट आणि स्ट्रॉंग आहे का तुम्हाला माहितीच असत. म्हणून आम्ही ना हिंदीची तिकीट काढलं. ही बघा, 150 रुपये ते तिकीट आहे. 150 रुपये लगेगा. 150 रुपया देगा. 150 रुपयाची हे बघा तिकीट काढले. आणि 4:30चा हिंदीचा शो आहे. किंवा मागे तिकडे शोची तिकीट काढले. आणि ह्या साईडला ना म्युझियम आहे मागे. आणि म्युझियमची ना काही म्हणजे तिकीट वगैरे नाही, एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणून म्हटल्या
थोड़ा वेळ म्युझियम बघूया, म्युझियम वगैरे कसं आहे. नमस्कार मंडळी, आज आम्ही आलोय मुंबईच्या नेहरू तारांगणमधून आणि जसं तुम्ही एंट्री केलात तर सर्वात तुम्हाला पहिले दिसतं ते म्हणजे वर्ल्ड क्लॉक. हे बघा वर्ल्ड क्लॉक. यात लंडन, न्यूयॉर्क सगळीकडच्या वेळा दिसतात, पण यात आपल्या बायकोचा आणि आईचा वेळेचा हिशोब नाही आहे. मित्रांनो, जर तुम्हाला घरचे किंवा डॉक्टर वजन कमी कर म्हणून सारखे टोमणे मारत असतील तर टेन्शन घेऊ नका. सरळ नेहरू तारांगणात या आणि चंद्राच्या मशीनवर उभे राहा. पृथ्वीवर हे वजन 80 किलो असते, ते इथे डायरेक्ट 13 किलो दाखवत. हा प्रोजेक्टर बघून असं वाटतंय जणू एखादा ट्रान्सफॉर्मर रोबोट चुकून इथे येऊन बसलाय. आता हा रिटायर झालाय, नाहीतर आधी याच्या एका लाईटवर अख्खा आकाश चमकायचं. हर एक डॉट रिप्रेजेंट करता है एक स्टार को, एक सन को. बट आप ध्यान से देखेंगे तो आपको कुछ मल्टीपल कलर्स के स्टार दिखेंगे. मैक्सिमम व्हाइटिश है, राइट, बट कहीं कहीं पे बीच में आपको ब्लू स्टार दिखेगा. यहाँ पे है, यहाँ पे है, यहाँ पे है, ओके. एट द सेम टाइम कुछ स्टार जो है रेडिश कलर में है. ओवर हियर यहाँ पे एक तारा है रेड. Over here we have one red star. So ये जो रेड है, ब्लू है, ये रिप्रेजेंट क्या कर रहे हैं? उसने रेड या फिर ब्लू कलर का ड्रेस पहना है क्या? नहीं. तो क्या रिप्रेजेंट कर रहे हो वो? एज ऑफ स्टार. थैंक यू वेरी मच. हा तक्ता बघून एक गोष्ट नक्की कळते. पृथ्वीवर आपण कितीही मोठे झालो तरी अंतराच्या हिशोबात आपण एखाद्या शेंगदाण्याच्या दाण्या इतकेच असतो. त्यामुळे इगो आणि ॲटिट्यूड हवाच कशाला, बरोबर ना. हे आहे स्काय थिएटर. इथे लोक 2 कारणांसाठी येतात. एक म्हणजे अंतरा बघायला आणि दुसरे म्हणजे दुपारच्या उन्हात मस्त एसीच्या झोपा काढायला. शो सुरू झाला की ती खुर्ची एवढी मागे झुकते की समोरचा तारा बघण्याऐवजी शेजारचा माणूस घोरतोय किती हेच जास्त ऐकू येतं. मंगळ ग्रहावर जाण्याआधीच अनेक जण स्वप्नात थेट स्वर्गात पोचलेले असतात. ढेर सारे तारे परस्पर आकर्षित हो तारों के समुच्चय बन गए. ये तारे आदि सूर्य हैं. वे पुरातन कारखाने जिनमें उन पदार्थों का निर्माण हुआ जिनसे हमारे आधुनिक जगत और स्वयं हमारी रचना हुई. लगभग 30 साल पहले हमने अंतरिक्ष में भेजी थी हबल नाम की एक दूरबीन. यदि दोनों दूरबीन की हम तुलना करें, कंपेयर करें, तो हमारी वेब दूरबीन आकार में लगभग 3 गुना बड़ी है. इस दूरबीन का यह मुख्य कांच प्राइमरी मिरर बेरिलियम धातु से बनाया गया है और अच्छे प्रकाश परावर्तन के लिए, अच्छे लाइट रिफ्लेक्शन के लिए गोल्डन प्लेटिंग भी की गई है. हाइड्रोजन वायु का एक बहुत ही बड़ा सा बादल है जिसमें आज भी तारे जन्म लेते हैं. हमारे आकाश में कुछ तारे ऐसे हैं जिनका उपयोग करके हम मार्गक्रमण कर सकते हैं, नेविगेशन कर सकते हैं. यदि इन 3 तारों को हम आगे बढ़ाएं तो हमें मिलता है एक लाल चमकीला तारा रोहिणी और उसी से थोड़ा आगे एक तारा गुच्छ कृत्तिका या फिर प्लेइडस स्टार क्लस्टर. कृत्तिका में कम से कम 800 चमकीले तारे हैं. नीला रंग उनकी युवा अवस्था को दर्शाता है. यह तारे अभी अभी पैदा हुए हैं कुछ लाखों साल पहले. हमारे पूर्वजों ने काफी ध्यान से नोटिस किया, ऑब्जर्व किया कि हमारा सूर्य, हमारा चंद्र तथा सभी ग्रह इसी पाथ से होकर इस दरवाजे के थ्रू पास होते हैं, भ्रमण करते हैं. इसलिए उन्होंने इस संरचना को, इस दरवाजे को नाम दिया स्वर्ग का द्वार या फिर गेटवे ऑफ हेवन.
यहाँ पे एक चमकीला तारा हमें दिखाई दे रहा है जिसका नाम है रेगुलस या फिर मघा। घर की दूरी पर पड़ा मानव का ये छोटा कदम भविष्य में अन्य ग्रहों के समानव यानों द्वारा शोध करने की आधारशिला बनेगा। तब तक हमारी जानकारी में विशाल ब्रह्मांड में ये छोटा सा नीला धब्बा ही शायद एकमात्र ऐसा स्थान है जहां जीवन पनपा है। सो मित्रांनो, अशा प्रकारे ना आपला नेहरू तारांगण आणि बाजूचा जो आर्ट गॅलरी होती म्हणजे म्युझियम, तो पूर्णपणे फिरून झालेला आहे. मेन गोष्ट म्हणजे ना, तो शो होता ना, जो म्हणजे थिएटर मध्ये होता, जो आता तुम्ही बघत असेल, पूर्ण तो 360 मध्ये होता. आणि ऑल आपलं जे हे आहे ना ब्रह्मांड, हे पूर्णपणे असं वाटत होते की खरोखर ते ब्रह्मांडामध्ये आपण आहोत. 150 रुपये ना तिथेच वसूल झाले आपले. जो म्हणजे तो थिएटर मधला शो होता ना, पूर्ण म्हणजे 360 व्ह्यूज, आणि जेवढे आपले ग्रह आहेत, तारे आहेत, ते एकदम रिअलिस्टिक जे समोर समोर बघायला भेटले. आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपली नक्षत्र आहेत ते पण अनुभवायला भेटले. म्हणजे आपले जे पॅरेंट्स लोक आहेत ना सर्व, त्यांना एक सजेशन आहे की जे आपले 12वी पर्यंत जे स्टुडंट्स आहेत, असं नाही की 12वीच्या नंतर पण येऊ शकतात, पण कसं आहे 12वीच्या नंतर ना एक पोरांच्या डोक्यात कॉलेजची हवा भरते. म्हणजे तो इंटरेस्ट आहे ना हिस्ट्रीचा, भूगोलाचा, तो थोडा कमी होत असतो. आणि 12वी पर्यंत कसं आहे आपल्यात जे असतं ना ते सगळं अभ्यासातच असतं, म्हणजे इतिहास, भूगोल, म्हणजे. आणि लहान मुलांका बेस्ट म्हणजे लहानपणापासूनच ना जो आपलं सगळं इतिहास आहे ना, इतिहास आणि भूगोल, जो म्हणजे प्रत्यक्ष कसं बघू भेटत आपल्या इथं, त्यामुळे लहान मुलांसाठी एक नंबर स्पॉट आहे. सो सगळ्यात बेस्ट म्हणजे ना लहान पोरांसाठी आपल्या सगळ्या कार्ट्यांका घेऊन यावं, आपल्या छोट्या दिवसभर नुसते गेम खेळत असतो, फ्री फायर, पबजी, त्यापेक्षा हे नेहरू तारांगण का घेऊन यावा, बेस्ट स्पॉट आहे लहान मुलांसाठी. बाकी म्हणजे आर्ट गॅलरी होती ना, तिकडे सर्व हिस्टॉरिकल होतं, म्हणजे अश्मयुगीन काळापासून जे स्टॅच्यू वगैरे होते, त्यांचे राहणीमान वगैरे, त्यांची आग पेटवण्यासाठी काय काय करायचे, अशी त्या पिढीतून अशी डेव्हलप होत रामायणापर्यंत, रामायणाचा अशा स्वरूपात सगळं दाखवलेला. नंतर महाराजांचा काळ होतो, नंतर इंग्रज आले, आणि इंग्रजांनंतर आपली जी मुंबई आधी कशी होती, आता कशी आहे, तो हे सर्व माहिती आहे ना त्या म्युझियम मध्ये भेटत. आणि आपली सगळी ब्रह्मांडाची माहिती, सगळ्या ग्रहांची माहिती, जे असे नक्षत्र तुमचे फिरले ते इकडे येऊन सरळ होतील, सर्व नक्षत्रांची माहिती नेहरू तारांगणच्या भेटत. मग असे 2 स्पॉट आहेत समोर जात. कधी इकडे आलास तर नक्की भेट द्यावा. बाकी आता संध्याकाळचे 5:30 झालेत, मरणाची झोप आली आहे. 24 तासातले 8 तास झोप आपली कंपल्सरी आपल्या करूची असता. माझी 3च तास झाली झोप. बाकीची झोप आता पूर्ण करते, थोडीशी एडिटिंग करते. बाकी म्हणजे आतमध्ये लय ह्याची झंझट मारी आहे. म्हणजे माका भरपूर काय असा बोलूचा होता, लोकांशी कनेक्ट करूचा होता, कम्युनिकेट करूचा होता, पण आतमध्ये ना कॅमेराच अलाउड नव्हता. 4 वेळा कॅमेरा पकडला नाही, तरी पण 5व्यांदा शूट केलंय मी. हे सगळं अलाउड नव्हतं शूट करणं, तरी पण भाई पोरगो ऐकताय काय, त्याच्यासाठी काय पण सगळं शूट केलंय मी. तर मग बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या काय काय बघू भेटतंय. जो डे 6चा व्हिडिओ होतो, डे 7च्या व्हिडिओत आपल्या डेलीचे घरचे ब्लॉग बनवतोय की अजून कोणतं तरी एक स्पॉट मी फिरतोय मुंबईत, तो बघूया. आणि आजचा व्हिडिओ तुमका कसं आवडलो असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा, नाहीतर मग इग्नोर. बाकीचं ब्रह्मांड फक्त बघून जावा, बाकी व्हिडिओ नाही बघत असेल चालत, पण का ब्रह्मांडचा फील आहे ना तो शूट करूक नव्हतो, पण तो तरी पण मी शूट केलाय, तो नक्की बघा. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.